आपण पुन्हा एकदा जातोय पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार कोण हा निर्णय लवकरच हाती येण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमध्ये दोन महत्त्वाचे आणि मोठे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करत आहेत। त्यातले एक आहेत विक्रम काकडे, ज्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि ते राष्ट्रवादीमधून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहेत। दुसरीकडे भाजपचे सुनील टिंगरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भाजपचे या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत। आता या दोघांपैकी निर्णय घ्यायचा आहे महायुतीला की नक्की उमेदवार कोण असणार आहे। अवघा 1.5 तास शिल्लक आहे, 1 तास शिल्लक आहे आणि या 1 तासामध्ये निवडणूकचा जो अर्ज आहे, उमेदवारी अर्ज जो आहे, तो उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्याकरता ही चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपण पाहतोय। हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आहेत, चर्चा करतायत। आपण एकदा पुन्हा म्हणजे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडे जाऊया, ते तिथं आता उपलब्ध आहेत। प्रीतम, निर्णय काय होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे, नक्की या ठिकाणी आता काय घडतंय? प्रशांत, आपण आता जी दृश्य पाहतो ही सर्व दृश्य राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आतमधील आहेत। या ठिकाणी जे आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाश हे उमेदवारांसोबत चर्चा करताना पाहायला मिळते। त्याच्यामध्ये सुनील टिंगरे जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देखील आहेत, त्याचबरोबर नवनिर्वाचित त्यांचा पक्षप्रवेश झाला विक्रम काकडे हे देखील तिथे आपण बसलेले पाहायला मिळतो। आणि सर्व राष्ट्रवादीची जी टीम आहे जिल्हा परिषदची किंवा जे नगरसेवक आता शहरातून निवडून आले, पिंपरी काही निवडून आलेले आहेत, काही विधानसभेचे आमदार देखील आहेत, ही सर्वांचे पण दृश्य आपण केबिन मध्ये पाहतोय। सुनील टिंगरेंना देखील फॉर्म भरायला सांगितलेला आहे, त्यांना देखील एक फॉर्म दिलेला आहे, त्याचबरोबर काकडेंना देखील दिला आहे। मात्र 3-4 दिवसांमध्ये आता शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा या सगळ्या स्थानिक स्वराज्यामध्ये कोण कोण नाराजी व्यक्त करत आहे, पक्षाचं वातावरण कसं आहे, हे सर्व टेस्ट केलं जाईल। आत्ताच पहिला राजीनामा जो आहे तो पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष गाडे यांनी दिला। पुढच्या 3-4 दिवसांमध्ये म्हणजे टिंगरेंच्या बाजूने कोण कोण आहे, त्याचबरोबर काकडेंना विरोध कोण करत आहे आणि याच्यामध्ये पक्षामध्ये नाराज कोण कोण आहे, हे सर्व तपासलं जाईल। आणि त्याचबरोबर मग कुणाचा फोन ठेवायचा, कुणाचा नाही, हे देखील निश्चित केलं जाईल। त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्वास देत आहे। त्याबरोबर जर कार्यकर्त्यांनी आणखी जर राजीनामा द्यायचं कायम राहिलं तर नक्कीच प्रीतम, तुम्ही जोडलेले राहा, आपण तिथे आहात, वार्तांकन करत आहात माझ्यासोबत।